माजी आमदार आणि भाजप नेते अशोक टेकवडे आता आपल्या सोबत आहेत. टेकवडे साहेब, तुम्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना या मतदारसंघाच्या काही प्रश्नासंदर्भात पत्र पाठवलेलं आहे. काय नेमकं या पत्राच्या माध्यमातून तुम्ही मुद्दे मांडलेले आहेत? पुरंदर तालुक्यातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांचं जे पहिलं म्हणणं आहे किंवा आम्हाला त्या ठिकाणी शेतीसाठी कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था व्हावी. मधल्या काळामध्ये गुंतवणुकीचा पाण्याचा प्रश्न पुढे आला, आजही तो आहे. त्याच्यामध्ये काही सांगितलं जातं किंवा काही कोर्ट मॅटर आहेत, अमकं ठमकं. तर आमचं सगळ्यांचं असं म्हणणं आहे की जे वीर धरणातून पाणी त्या ठिकाणी वाहून जातं ते पाणी तरी तात्काळ उचलून त्या ठिकाणी पुरंदरच्या शेतकऱ्यांना देण्यात यावं, की जेणेकरून त्याच्यामध्ये 4 महिन्याचं पाणी उचललं गेलं तर वर्षभराचा पाण्याचा स्टॉक शेतकऱ्यांच्याकडे होईल आणि पुरंदर तालुका हा सुजलाम सुफलाम होईल, अशी मागणी त्या ठिकाणी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्याकडे केलेली आहे. निश्चितच. दुसरीकडे शरद पवार या भागाचा दुष्काळी दौरा करतायत. गेल्या यापूर्वी सुद्धा मागच्या आठवड्यात त्यांनी दुष्काळी दौरा केला. आता पुन्हा बारामती पुरंदर या पट्ट्यातला दुष्काळी दौरा केलेला आहे. हा दुष्काळी दौरा करत असताना त्यांनी मागच्या वेळी तुमचं नाव घेतलं होतं. नेत्यांचं गाव म्हणून काही नेत्यांच्या जमिनी आहे, 400 एकर 500 एकर. मग अशा परिस्थितीत पाणी नेमकं द्यायचं कोणाला? शेतकऱ्यांना द्यायचं की या नेत्यांच्या जमिनीने द्यायचं? अशा पद्धतीने त्यांनी उपरोधिक टोला हा लगावलेला आहे. काय नेमकं यावर तुमची प्रतिक्रिया? याच्यामध्ये असं आहे की हे जे काही आरोप त्याच्यामध्ये इथला स्थानिक त्याच्यामध्ये काँग्रेस पक्षाच्या एका पदाधिकाऱ्यांनी तिथं त्या ठिकाणी मांडला. तर तशा प्रकारचं त्या ठिकाणी आमच्याकडे काय अशा प्रकारच्या जमिनी मोठ्या प्रमाणात आमच्याकडे नाही आहेत. आणि जो आरोप करायचा तो त्याच्यामध्ये कुठंतरी त्याच्यातली काहीतरी सत्यता असावी, तर तशा प्रकारची त्याच्यामध्ये सत्यता त्याच्यामध्ये नाही आहे. मुळात म्हणजे ज्या काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी हे सांगितलं त्यांना मला सांगायचं आहे की आम्ही लोकांनी त्याच्यामध्ये कष्टातनं काही त्याच्यामध्ये निश्चितपणानं काही खरेदी केलं असेल तर ते आमच्या कुटुंबाच्या नाव आहे आणि त्याचे जे आपण म्हणतात अशा प्रकारचं ते स्वरूप नाही आहे मोठं. आणि ते करत असतानासुद्धा त्या आम्ही घेतल्या तर काही असं दारूच्या उधारीतून किंवा त्याच्यामध्ये लोकांना दारूच्या दुकानातनं काही देऊन असे घेतलेले नाहीत. हे कष्टाचा विषय आहे आणि ते झालेली गोष्ट त्याला आता 15-17 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्यामुळे शेळ्या कडीला ऊत आणण्यात काहीच अर्थ नाही आहे. दुष्काळी दौरा शरद पवार पाहताय, या सगळ्या जानाई शिरसाईचा मुद्दा सुद्धा त्यांनी या निमित्ताने उपस्थित केला होता. तुम्ही नेमक्या दौऱ्याकडे, पवारांच्या दौऱ्याकडे कसं पाहताय? खरं तर त्याच्यामध्ये साहेब हे देशाचे नेते म्हणून त्या ठिकाणी संबोधले जातात आणि साहेबांनी अनेक वर्ष राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम केलं, अनेकदा मुख्यमंत्री म्हणून काम केलं. साहेबांनी कृषीमंत्री म्हणून अनेक वर्ष केंद्रामध्ये भारत देशाचं त्या ठिकाणी केंद्रातलं कृषी खात्याचं नेतृत्व केलं. संरक्षण मंत्री म्हणून राहिले. जवळपास 1967 सालापासून, मग त्यावेळेला माझे वडील पंचायत समिती सदस्य होते, माझे सासरे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी साहेबांच्या बरोबर होते. हे सगळी जुनी मंडळी साहेबांच्यावरती खूप प्रेम करत होते आणि 67 सालापासून साहेब लोकप्रतिनिधी म्हणून काम करत आहेत. साहेबांच्याकडे जवळपास 60-65% त्यांच्या राजकीय सामाजिक जीवनामधला सत्तेचा वाटा राहिला. साहेब अनेक वर्ष त्या ठिकाणी ह्या सगळ्या प्रमुख भूमिकेत होते. मग गुंजवणीचा आमचा प्रकल्प असेल किंवा इतर पाण्याचे प्रश्न असतील, या संदर्भात त्या वेळेला त्या ठिकाणी आम्हाला मदत व्हायला पाहिजे होती. जर आम्ही साहेब काय म्हणतात की एकदा मग आपण ऐकलं असेल की साहेब असे म्हणले होते पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री असताना त्यांना की विकासाच्या फायले ते अडवतात, त्यांच्या हाताला काय लकवा मारलेला आहे का, असं साहेबांचं त्या ठिकाणी त्यावेळेला वाक्य आलं होतं. मग साहेब जर इतक्या वर्ष सत्तेत होते तर मग साहेबांनी पुरंदरचे हे प्रश्न जे आहेत, गुंजवणीचा प्रश्न असेल, शेतीचा पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न असेल किंवा सासवड जेजुरी पाण्याच्या योजनांचा त्या ठिकाणी आता जे काय सगळे टंचाई आहे त्याचे प्रश्न असतील, तेव्हा सत्तेच्या माध्यमातून साहेबांना सोडत आले असते. मग नेमकं साहेब पृथ्वीराज चव्हाणांना नावं ठेवतात, मग साहेबांनी नेमकं त्याच्यामध्ये पुरंदरला असं उपेक्षित का ठेवलं गेलं, हा मला प्रश्न आहे. मग आता जे दुष्काळी दौरा चालला आहे, पाऊस चालू झाला असताना, तर हा दुष्काळी दौरा एक तर 8 महिन्यापूर्वी व्हायला पाहिजे होता. मग आता जो चालला आहे तो काहीही मी देऊ शकलो नाही किंवा मी कमी पडलो, मग तरीही पुरंदरची जनता ही कशी काय जिवंत हे पाहायला आलेत का, हा माझ्यासारख्याला प्रश्न त्या ठिकाणी मनामध्ये येतो. हा माझाच प्रश्न मनामध्ये येत नाही, तर पुरंदरमधल्या अनेक शेतकऱ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न त्या ठिकाणी येतो. या सगळ्या पुरंदर असून किंवा बारामतीच्या याच्यावरनं पाण्याच्या प्रश्नावरून साधारण राजकारणच केलं जातं किंवा शरद पवारांकडनं किंवा पवारांकडे या सगळ्या याच्या मुद्द्यावरती राजकारण असं तुम्हाला म्हणायचं आहे? खरं तर म्हणजे बघा, सत्ता असल्यानंतर ही कामं मार्गी लागायला पाहिजे, ही सामान्य माणसांची त्याच्यामध्ये भूमिका आहे. याच्यामध्ये का झालं नाही हा त्याच्यातला मोठा प्रश्न आहे आणि तो प्रश्न त्या ठिकाणी ज्यांच्याकडे सत्ता होत्या ते देऊ शकतात, त्याचं उत्तर ते देऊ शकतात.
तुम्ही या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. आता तुम्ही भाजपमध्ये प्रवेश केला आहे काही दिवसांपूर्वी. तुम्ही या मतदारसंघावर तुमचा भाजपचा दावा असणार आहे का? कारण आत्ता विद्यमान आमदार हे महाविकास आघाडीचे आहेत. दुसरीकडे विजय शिवतारे सुद्धा शिंदे गटामध्ये गेलेले आहेत, ते सुद्धा माजी आमदार आहेत. तर भाजपचा या मतदारसंघावरती दावा असणार आहे, तशी काही चर्चा झाली आहे का पक्षासोबत? भारतीय जनता पक्ष हा विकासाभिमुख पक्ष आहे. खूप चांगल्या प्रकारचे निर्णय या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब त्या ठिकाणी घेत आहेत. आमचं निश्चितपणानं त्यांना म्हणजे आमचा आग्रह आहे की भारतीय जनता पक्षाची व्यक्ती कमळाच्या चिन्हावरती या ठिकाणी विधानसभेला त्या ठिकाणी निवडणुकीला उभी केली गेली पाहिजे. कारण आज आपण पाहतोय की गुंजवणीच्या प्रश्नाच्या संदर्भात आता क्लिप बघा, विद्यमान आमदारांचे त्या ठिकाणी बाहेर आपण पाहतो की ते म्हणले होते की 1200 कोटी खर्च करून हा प्रकल्प नाही शासनाने केला तर मी करेल. ही क्लिप आहे. कधी आपण त्याच्यातली क्लिप सत्यता पडताळून पाहावी. मग त्यांनी तर गुंजवणीच्याबद्दल त्यांच्याकडून काय झालं हे आत्मरक्षण त्यांनी करावं, त्यांच्या सहकार्याने करावं. प्रचंड मोठी नाराजी इथं आहे आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की भारतीय जनता पक्षाची संघटना बळकट आणखीन व्हायची असेल तर नेतृत्वानं भारतीय जनता पक्षाची उमेदवारी या ठिकाणी कमळाच्या चिन्हावरती लढवली पाहिजे असा आग्रह भारतीय जनता पक्षाच्या सर्वच त्या ठिकाणी पदाधिकाऱ्यांचा आहे. दावा असणार आहे तुमच्यामध्ये? हो, दावा आहे, दावा आहे. दावा जरी असला, तुम्ही स्वतः या ठिकाणी उमेदवारी करू इच्छिता, तुम्ही स्वतः इच्छुक असणार आहे? असं शेवटी लोकशाही प्रक्रियेमध्ये पक्ष जो निर्णय घेईल तो त्या ठिकाणी नक्की असतो आणि तो निर्णय मानणारा मी कार्यकर्ता आहे. पण मग दावा तुम्ही या ठिकाणी व्यक्त करताय, तसं पक्षाशी या कानावर टाकले, पक्षाशी काही या संदर्भात बोलणं झाले? शेवटी पक्षाला सुद्धा विधानसभेमध्ये स्वतःचा आमदार असणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे पक्षसुद्धा त्या पद्धतीने त्या ठिकाणी विचार करतोय. महायुतीमध्ये हा मतदारसंघ भाजपकडे असावा असं तुमचं म्हणणं आहे? नक्कीच. शेवटी आम्हाला आमची संघटना आणि आमच्या शेतकऱ्यांना आणि आमच्या कष्टकरी माणसाला जर विकासाच्या मधून न्याय द्यायचा असेल तर आम्हाला सत्ता केंद्र म्हणून आमदारकी आमच्याकडे पाहिजेच ना. आणि ते आम्ही आमदारकी आमच्याकडे आली तर नक्कीच 100% ह्या तालुक्यातला जो प्रश्न प्रलंबित आहे तो 100% भारतीय जनता पक्ष आज उद्याही त्याच्यामध्ये सत्तेत राहणार आहे आणि केंद्रात बी सत्तेत आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात मदत पुरंदरला त्या ठिकाणी आणता येऊ शकते आणि ते आम्ही आणणार. धन्यवाद. तर अशोक टेकवडे आहेत जे पुरंदरचे भाजप नेते आहेत आणि त्यांनी या मतदारसंघावरती दावा केलेला आहे आणि या ठिकाणी जर भाजपचा आमदार राहिला तर निश्चित पुरंदरचा विकास होईल असं अशोक टेकवडे यांचं म्हणणं आहे. आणि या संदर्भात मी पक्षाशीही बोलणार, पक्षाच्या नेतृत्वाच्या कानावर टाकणार असंही टेकवडे यांचं म्हणणं आहे. कॅमेरामन तुषार ननावरेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुरंदर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.